नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शिवानी वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन जगाच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी काय काय केलंय त्याच्या कथा मोठ्या सुरस आहेत. प्रसंगोत्पात एकेका प्रसंगात भगवान शिव जी आपल्या भक्तांवरती कृपा करतात ती पाहणं तर आवश्यकच आहे. पण त्यांचे भक्त म्हणजे शिवभक्त हा किती निष्ठावान असतो हे सुद्धा आपल्याला या कथामधून कळतं. अगदी महाभारत काळातली ही कथा आहे. सुरेश्वराच्या अवताराची कथा. महाभारताचाच तो काळ आणि सुरेश्वराचा अवतार ज्या ऋषीपुत्रामुळे झाला तो ऋषीपुत्र म्हणजे उपमन्यू. या उपमन्यूची कथा ऐकताना मला तुम्हाला त्याच्या काही अजून संदर्भ सांगणं आवश्यक आहे. कारण महाभारत काळ का, तो कुठल्या ह्याच्यावरून मी महाभारत काळ सांगतोय ते पण समजून घेणं आवश्यक आहे. हे जे उपमन्यू आहेत ना, हे उपमन्यू व्याघ्रपाद नावाच्या मुनीचे पुत्र. या व्याघ्रपाद नावाच्या मुनींना आणखी एक पुत्र होता, त्यांचं नाव धौम्य. धौम्य आणि उपमन्यू हे बंधूही होते आणि धौम्य उपमन्यूचे गुरु पण होते. दोन्ही पण वेगवेगळ्या कथेमध्ये त्याचं वेगवेगळं स्वरूप तुम्हाला दिसेल. व्याघ्रपाद मुनींच्या घरी कायम दारिद्र्य, घरात काही खायला नाही. अशा वेळी उपमन्यूचा सांभाळ करताना आईची मोठी कसरत होई. खायला काय द्यायचा हा प्रश्न. उपमन्यू दुधाचा आग्रह करे तेव्हा त्या उपमन्यूला द्यायचं दूध नसायचं. मग आपलं पीठ पाण्यात कालवायचं, त्याला पांढरा रंग द्यायचा आणि उपमन्यूला ते प्यायला द्यायचं. ही उपमन्यूच्या घरची स्थिती. उपमन्यूला कळायचं की आपली आई जे देते आपल्याला ते काही दूध नाही आहे. तो आईला म्हणायचा, आई हे दूध नाही आहे, मला दूध हवं आहे. तेव्हा आई म्हणायची, दूध पिण्या इतकी क्षमता भगवान शिवांनी आपल्याला दिलेली नाही आहे. ती सुबत्ता आपल्याकडे नाही आहे. जे आहे ते प्यावं लागेल आणि दूध हवंच असेल तर जा भगवान शिवाची तपश्चर्या करून ये. आधीच धौम्य नावाचा आपला बंधू शिवाच्या तपश्चर्येला गेलेला. आता हे धौम्य कोण आहेत? मी धौम्यांची तुम्हाला माहिती देऊन ठेवतो. पुराणामध्ये शिष्योत्तम अरुणीची कथा तुम्ही ऐकली असेल. म्हणजे धौम्यांना ही अशी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याची सवय होती. अरुणी नावाचा शिष्य धौम्यांच्या आश्रमात काम करायचा आणि हे काम करत असताना एके दिवशी आश्रमाच्या जमिनीत ओढ्याचं पाणी यायला लागलं आणि ते थांबवणं आवश्यक आहे. तेव्हा अरुणीला धौम्यांनी सांगितलं की जाऊन ते पाणी थांबवून ये. तेव्हा त्याला लक्षात आलं अरुणीला की आता गुरुजींची आज्ञा पाळायची आहे. पाणी अडवण्यासाठी कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. म्हणून ज्या दिशेने पाणी वाहत होतं त्या मार्गात तो आडवा झोपला. रात्रभर तसंच राहिला, पाणी येऊ दिलं नाही. हे धौम्य महातपस्वी तर होतेच होते, पण तुम्हाला मला एक महत्त्वाची या धौम्यांच्या विषयी घटना सांगायची आहे आणि त्याचा संबंध महाराष्ट्राशी पण आहे बरं का. म्हणजे सगळं तुम्ही म्हणाल की सगळे संबंध उत्तर प्रदेश आहेत का? नाही, महाराष्ट्राशी पण संबंध आहे. तो कसा सांगतो. हे धौम्य पांडवांचे राजपुरोहित. अगदी धौम्यांची एक सोपी ओळख सांगायची तर जेव्हा अर्जुनाने द्रौपदीला जिंकून आणलं त्यावेळेला अर्जुन आणि द्रौपदी यांचा विवाह कोणी लावला असेल तर तो धौम्यांनी लावलेला होता. म्हणजे त्या विवाहाचे पुरोहित म्हणून त्यांनी काम करत होते. लाक्षागृहातून बाहेर पडल्यानंतरची ही घटना आहे. पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला होता तेव्हा त्या यज्ञाचं मुख्य पौरोहित्य धौम्यांनी केलेलं होतं. त्या कुरुक्षेत्राच्या समरांगणावरती जेव्हा पितामह भीष्म शरपंजरी पडलेले होते तेव्हा या सगळ्या पांडवांना घेऊन पितामह भीष्मांची भेट घालून देण्यामध्ये हे धौम्य ऋषीच आघाडीवर होते. असे हे धौम्य. आता या धौम्यांचा महाराष्ट्राशी संबंध काय? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात
एका टेकडीवर शेवटच्या काळात धौम्य ऋषी राहायला आले. अहिल्यानगर जिल्हा, पाथर्डी तालुका. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तिथे निवास केला. तिथे सप्तऋषींचं मंदिर बांधलं आणि त्या सप्तऋषींच्या मंदिरामध्ये ते तपश्चर्या करू लागले. त्याच डोंगराला पुढे नाव मिळालं धौम्यगड. हा धौम्यगड. या धौम्यगडाचं नाव पुढे कालोघात बदलत बदलत गेलं आणि तो धुम्यागड झाला, ज्याला नगर जिल्ह्यामध्ये, पाथर्डी तालुक्यात, आजही बीड जिल्ह्यातही धुम्यागड या नावाने ओळखलं जाऊ लागला. पुढे काळाच्या महिम्याने हा धुम्यागड लोकांच्या विस्मृतीत गेला. मंदिरं तिथेच होती, पण लोकांच्या विस्मृतीत गेला. पुढे पाथर्डीच्या काही प्रमुख लोकांनी एका थोर संताला या धुम्यागडावर राहण्याची विनंती केली. आपला मूळ प्रवाह सोडून निघालेले हे संत, काशीकडे निघालेले हे संत, त्या धुम्यागडावर आश्रयाला गेले आणि त्या गडाचा कायापालट केला. ते थोर साक्षात्कारी संत म्हणजे संत भगवान बाबा. आणि पुढे धौम्य, धुम्या या गडाचं नाव भगवानगड असं प्रचलित झालं. म्हणजे हा मूळचा जो परिसर आहे तो धौम्य ऋषीच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेला आहे. आणि भगवान बाबा काशीला न जाता या भगवान गडावरच, या धौम्य गडावरच वेगळी काशी उभा करत होते. काशी इतकंच पुण्य त्या धौम्य गडाला सुद्धा मिळालेलं आहे, कारण तिथे धौम्य ऋषींचं वास्तव्य होतं आणि संत भगवान बाबांनी त्या भूमीला अधिकच पुनीत करून ठेवलेला आहे. असा हा धौम्य ऋषीचा महाराष्ट्राशी असलेला संबंध. या धौम्य ऋषीचे बंधू, ही कथा आपली दुसरीकडे नको जायला, आपण मूळ कथेवर यायला पाहिजे. या धौम्य ऋषीचे बंधू म्हणजे उपमन्यू, आपल्या आईनं सांगितलंय की जा आणि शिवाची तपश्चर्या करून घे, तेव्हाच तुला सगळं काही मिळेल. अर्थात या उपमन्यूची परीक्षा तपश्चर्येला जाण्याआधी सुद्धा केलेली होती याच धौम्य ऋषींनी. उपमन्यू शिवाची आराधना करण्यासाठी हिमालयात गेल्या. आणि हिमालयात गेल्यानंतर, आता हिमालय तिथून जवळ आहे बरं का, हे ठिकाण सुद्धा मी तुम्हाला कुठं आहे ते नेमकं सांगणार आहे. ज्या वेळेला आपण शिवाची प्रत्यक्ष दर्शन होईल त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो. यांनी शिवाची प्रचंड मोठी आराधना हिमालय पर्वतामध्ये जाऊन करायला सुरुवात केली. आता बहुतेकांना हिमालय पर्वत म्हटलं की काश्मीरच आठवतं, पण तसं नाही आहे. हिमालय पर्वत काश्मीरच्या पर्वतरांगाच्या पासून ते पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग आणि पुढे सुद्धा विस्तारलेला आहे. अवाढव्य हा हिमालय पर्वत. त्यामुळे उगाच हिमालय म्हटलं की काश्मीर आणि वरचाच भाग असं डोक्यात आणत जाऊ नका. या हिमालयात ते गेले आणि त्यांनी शिवांची घोर तपश्चर्या केली. एका पायावर उभं राहिले, मातीचं लिंग स्थापन केलं, केवळ हवा भक्षण करून ते पूजन करत राहिले. त्यांच्या या घोर तपश्चर्येनंतर भगवान शिवानी पुन्हा यांची तपश्चर्या घ्यायचं ठरवलं. त्यांनी भगवान शिवानी स्वतः इंद्राचं रूप घेतलं. देवी पार्वती इंद्राची पत्नी शचीचं रूप घेतलं आणि भगवान नंदीश्वरांनी ऐरावताचं रूप धारण केलं आणि ते समोर उभे राहिले. म्हणाले, शिवानीच आम्हाला पाठवलंय, तेव्हा तुझ्या मनात कोणत्या इच्छा असतील त्या सांग, तुला जे हवंय ते सांग. या उपमन्यूंनी सांगितलं, मला जे मिळवायचंय ते शिवांच्याकडून मिळवायचंय. माझ्या आईनं सांगितलंय की तुला जे हवंय ते फक्त शिव तुला देऊ शकतात, बाकी कुणी नाही. आणि तुम्ही तर इंद्र आहात, मी तुमची तपश्चर्या केली नाही, तुम्ही माझ्याकडे येऊन देतो म्हणताय, शिवांना सांगून देतो म्हणताय. मला असं वाया वाया नको आहे. शिवाने तुम्हाला सांगावं, तुम्ही शिवाला सांगावं, असं काही मला नको आहे. मग मला जे हवंय ते थेट शिवाना मागेल. ते म्हणाले, वेड्या माग तरी मला, मी शिवाकडून घेऊन देईल. ते म्हणा, नाही, माफ करा इंद्रदेव, मी आपलाही प्रचंड आदर करतो, पण मला शिवांच्याकडूनच सगळी सुख मिळवायची आहेत. शिव प्रसन्न झाले, म्हणाले, माग लेकरा, मी शिवच आहे.
शिवरूपात शिव प्रकटले आणि मग त्यांना सांगितलं की काही नाही, मला जगण्यासाठीच्या काही गोष्टी मिळत नाहीत, त्या मिळाव्यात आणि तुमची सेवा करता यावी. दूधच हवं होतं ना तुला, बाकी काही नको होतं ना? हो, मग एक काम कर, मी तुला दूध देतो. नुसतं दूध देत नाही, क्षीरसागर देतो, ज्यातून तुला आयुष्यभर कितीही पुरेल एवढं दूध, एवढी सगळ्या सामग्री त्यात मिळेल. तुला मी पाशुपत ज्ञान देतो, पाशुपत व्रत सांगतो आणि हे व्रत, हे ज्ञान तुझ्या सगळ्या कामना पूर्ण करील. वाह, किती छान झालं. आणि हो, माझी कृपा तुझ्यावर अखंड होत राहील. ते म्हणाले, देवा माझ्यावर होईल. मोठा माणूस कसा असतो बघा, माझ्यावर कृपा कायम होईल, पण बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? त्यांच्यावरही झाली पाहिजे, त्यांच्याही सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजेत. भक्त देवाला फार अडचणीत टाकतो हा, नेहमी खूपच अडचणीत टाकतो. त्याला वाटतं की देवाने आपल्यावर केली आहे तर लोकांवरही करावी, आणि तो असाच राहा. पुंडलिकाने काय केलं? असाच राहा म्हणून सांगितलं. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. बाकी काही नको बाबा, तू समोर राहा आणि मला एकट्याला नको. बाकी सगळ्याचं कल्याण झालं पाहिजे. माझं तर झालंच झालंय, दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, असा विचार जो करतो तो खरा संत असतो, तो खरा साधू असतो. आपलं झालं की देव झाकून ठेवणारा नव्हे. म्हणून तर त्या पुराणात कथा आल्या ना, बाई बाई कथा ऐकल्याचं हे फळ, तर व्रत केल्याचं काय फळ, काय जे व्रत असेल ते मला सांग. मग बाई म्हणायची, तुला रे वसा कशाला हवा, उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ही वृत्ती नाही. उतू नको मातू नको इथपर्यंत ठीक आहे, पण देवा जसं माझं कल्याण केलंय तसं ते इतरांचंही झालं पाहिजे, यासाठी तू इथे कायम असला पाहिजेस. भगवान शिवाला विनंती केली आहे, माझ्या मनोकामना पूर्ण करणारे तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. प्रत्येक जण एवढी तपश्चर्या करू शकेल असं नाही. तुमचं जो दर्शन घेईल त्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, एवढं बघा. शिवाने तथास्तु म्हणून सांगितलं आणि ते सुरेश्वराच्या रूपामध्ये कायम तिथे स्थानापन्न झाले. आजही हरियाणा राज्यातल्या कुरुक्षेत्राच्या जवळ सुरेश्वराचं मंदिर आहे आणि ज्या मंदिरात तुम्ही गेल्यावर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. कुरुक्षेत्र, हरियाणा राज्य, हस्तिनापूर, धौम्य ऋषी, हे सगळे संबंध जोडून बघा. आणि आमच्या इतिहासाची, मी पुराणाची म्हणत नाही, आमच्या इतिहासाची प्रत्येक पानं, प्रत्येक घटना आजच्याची सुद्धा जोडली गेलेली आहे. आजही भगवान शिव हरियाणा राज्यातल्या कुरुक्षेत्रावर, म्हणजे हस्तिनापूर भूमीमध्ये, जसं पुढे इंद्रप्रस्थाचं दिल्ली झालं, पाणप्रस्थाचं पाणिपत झालं, तसं आजही शिव तिथे उपस्थित आहेत सुरेश्वराच्या रूपामध्ये आणि ते सगळ्या जगताचं कल्याण करतायत. ही सुरेश्वराची कथा मी पुराण ऐकून सोडून द्या म्हणून नाही सांगितलेली. ज्या ऋषीचा आमच्याशी संबंध आहे, महाराष्ट्राशी संबंध आहे, त्या ऋषीच्या भावावर प्रसन्न झालेल्या, उपमन्यूवर प्रसन्न झालेल्या सुरेश्वराचे दर्शन आम्ही एकदा जाऊन घ्यायलाच हवं आणि आमचा तो दैदिप्यमान तेजस्वी असा इतिहास एकदा तरी डोळ्यांनी बघून घ्यावा, कानांनी ऐकावा आणि आपल्याही सगळ्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात.